Good morning, students. I hope you understood the previous lessons. Today, I will introduce the new topic letter writing. This is the part of writing skill. So, let's get started. We will learn the basics of letter writing. First, we will learn what is letter writing. Then, we will look different types of letters. Finally, we will understand the format of letter writing. सर्वप्रथम आपण पत्रलेखन म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार आणि शेवटी आपण पत्र कशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं ते समजून घेणार आहोत. सो व्हॉट इज अ लेटर? A letter is written message conveyed from one person to another person. पत्र म्हणजे काय तर एका व्यक्तीने लिहिलेला संदेश पत्राद्वारे दुसऱ्या व्यक्तीला पाठवणे. नाव लेट्स लुक इनटू डिफरंट टाइप्स ऑफ लेटर. लेटर्स आर डिवायडेड इनटू टू टाइप्स, फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल लेटर. पत्राचे मुख्य दोन प्रकार पडतात. फॉर्मल म्हणजे औपचारिक आणि इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक पत्र. फॉर्मल लेटर इज अल्सो कॉल्ड ऑफिशियल अँड बिझनेस लेटर. देर आर जनरली 4 टाइप्स ऑफ फॉर्मल लेटर. फर्स्ट इज कंप्लेंट लेटर, तक्रारपत्र. सेकंड इज रिक्वेस्ट लेटर, विनंतीपत्र. थर्ड इज परमिशन लेटर, परवानगी पत्र. अँड द फोर्थ वन अप्लिकेशन लेटर, अर्जासंबंधीचे पत्र. नाव व्हॉट आर इनफॉर्मल लेटर्स? इट इज ऑल्सो कॉल्ड फॅमिलियर लेटर्स. इनफॉर्मल लेटर्स आर रिटन टू अ फ्रेंड, our family members and relatives also. इनफॉर्मल लेटरमध्ये आपण आपल्या मित्रास, कुटुंबियांना आणि नातेवाईकास पत्र लिहित असतो. नाव वी विल सी द फॉर्मॅट ऑफ फॉर्मल लेटर. द फर्स्ट पॉइंट इज सेंडर्स डिटेल. Here, the sender's name and address comes, and he is the one who is writing a letter. सुरुवातीला सेंडर्स नेम म्हणजे पत्र लिहिणाऱ्याचे किंवा पाठवणाऱ्याचे नाव आणि त्याचा पत्ता लिहित असतो. सेकंड इज डेट, डेट ऑन विच द लेटर इज रिटन. Suppose you are writing the letter on 26 January 2020. You can write in this way 26th January 2020. ज्या तारखेला पत्र लिहित आहे ती तारीख लिहावी. समजा या ठिकाणी 26 जानेवारी 2020 ही तारीख दिलेली आहे. याचा अर्थ ते पत्र 26 जानेवारीचं आहे. समजा आज आपण पत्र लिहिणार आहोत म्हणून आजची तारीख 1 जुलै 2020 अशी तारीख आपण लिहिणार आहोत. थर्ड पॉईंट इज रिसिवर्स डिटेल. हियर द रिसिवर्स नेम अँड ॲड्रेस कम्स अँड ही इज द वन हू इज रिसिविंग अ लेटर. पत्र प्राप्त करणाऱ्याचे नाव आणि त्याचा पत्ता लिहायचा असतो. देन सॅल्युटेशन. अ सॅल्युटेशन इज अ ग्रीटिंग यूज्ड इन अ लेटर. Generally, we use dear sir or dear madam or respected sir or respected madam. म्हणजे रिस्पेक्टेड किंवा डिअर हे सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन असे शब्द लिहितात. नेक्स्ट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट इज यूज्ड सो दॅट द रीडर इमिजिएटली नोज व्हॉट लेटर इज अबाउट. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे पत्राचा विषय लिहित असतात. तो अगदी काही शब्दात लिहित असतात. त्यामुळे सब्जेक्टवरून पत्राचा आशय लगेच वाचणाऱ्याला कळतो. नेक्स्ट पॉईंट इज बॉडी. द बॉडी ऑफ द लेटर कंटेन्स द ॲक्च्युअल मेसेज अँड पर्पज ऑफ द लेटर. लेटर रायटिंगच्या या स्टेप्समध्ये मुख्य मजकूर आणि पत्रलेखनाचा काय हेतू आहे हे लिहित असतो. Then seventh point is complimentary close. It is a way to end the letter. Yours faithfully, yours sincerely, etc.
म्हणजे युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली इत्यादीने पत्राचा शेवट करत असतो. नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट इज इट्स सेंडर नेम अँड सिग्नेचर. आणि शेवटी पत्र पाठवणाऱ्याचे नाव लिहितात. या सगळ्या फॉर्मल लेटरच्या 8 स्टेप्स होत्या. या 8 स्टेप्सनुसार आपण फॉर्मल लेटर कसे लिहितात ते बघूयात. सेंडर्स नेम अँड ॲड्रेस. पत्र पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता लिहावा. प्रश्नात जर नाव व पत्ता दिलेला असेल तर तो लिहावा आणि प्रश्नात नाव व पत्ता नसेल तर आपलं स्वतःचं नाव किंवा XYZ किंवा ABC लिहून पत्ता पिनकोडसह लिहावा व त्याखाली दिनांक हे सर्व डाव्या कोपऱ्यात एकाखाली एक लिहावे. फॉर एक्झाम्पल XYZ B22 अनुराग पार्क, टिलक रोड, सदाशिव पेठ, पुणे 411030 and the date is 1st July 2020. त्यानंतर आपल्याला सेंडर ॲड्रेसच्या खाली एक ओळ सोडून रिसिवर्स ॲड्रेस लिहायचा असतो. डाव्या कोपऱ्यात समासाला चिटकून टू लिहावे. त्यानंतर कॉमा देऊ नये. आफ्टर दॅट वी हॅव टू राईट रिसिवर्स ॲड्रेस. पत्र प्राप्त करणाऱ्याचा पत्ता, ज्याला पत्र लिहायचे आहे त्याचा पत्ता लिहावा. यामध्ये आधी त्याचे डेझिग्नेशन म्हणजे त्याचे पद किंवा हुद्दा लिहावा. फॉर एक्झाम्पल द हेडमास्टर, द प्रिन्सिपल, द प्रेसिडेंट, द इन्चार्ज or the municipal officer or the editor or the director etc. आणि नंतर रिसिवर्स ॲड्रेस लिहावे. आपण या ठिकाणी एखाद्या एडिटरला पत्र लिहित आहोत असे समजून एक पत्ता तयार करूयात. फॉर एक्झाम्पल टू द एडिटर, द टाइम्स ऑफ इंडिया, पुणे. यानंतर सब्जेक्ट लिहिला जातो. वी हॅव टू राईट द सब्जेक्ट इन जस्ट 5 to 6 words. पत्राचा विषय अगदी थोडक्यात म्हणजे 5 ते 6 शब्दात लिहायचा असतो. सब्जेक्टची सुरुवात कशा प्रकारे करतात याची काही उदाहरणे बघूयात. फॉर एक्झाम्पल अप्लिकेशन लेटर असेल तर अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. आभारपत्र लिहित असताना ग्रॅटिट्यूड फॉर. परवानगी पत्र असेल तर टू गेट परमिशन. तक्रारपत्र असेल तर कंप्लेंट अबाउट. एखादं चौकशी पत्र लिहित असू तेव्हा इन्क्वायरी अबाउट. आणि अभिनंदन पत्र असेल तेव्हा कॉंग्रॅच्युलेट यू फॉर असा पत्राचा विषय थोडक्यात लिहावा. त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन लिहावे. रिस्पेक्टेड सर और रिस्पेक्टेड मॅडम लिहून कॉमा द्यावा. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर म्हणजे पत्राचा मुख्य विषय असतो. बॉडी ऑफ द लेटर 3 पॅरेग्राफमध्ये लिहिलं जातं. त्यातला पहिला पॅरेग्राफ फर्स्ट. इन द फर्स्ट पॅरेग्राफ यू विल राईट इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड पर्पज ऑफ रायटिंग लेटर. यामध्ये स्वतःचा परिचय व पत्राच्या विषयाचा परिचय म्हणजे पत्राचा हेतू काय आहे तो मुद्देसूद व सुस्पष्ट लिहावा. देन पॅरेग्राफ नंबर 2. यूज द गिव्हन पॉईंट्स. यूज ॲडिशनल पॉईंट्स रिलेटेड विथ द सब्जेक्ट. अँड थर्ड इज यूज ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. करेक्ट युजेस ऑफ ग्रामर फॉर 1 mark. पत्रलेखनासाठी प्रश्नात जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याचा वापर करायचा असतो. दिलेल्या विषयांच्या संबंधित काही अन्य मुद्द्यांचा सुद्धा समावेश करायचा असतो. थर्ड इज व्याकरणातील वाक्यांचा पत्रलेखनात वापर करावा. व्याकरणाचा समर्पक उपयोग केला तर त्यासाठी 1 marks आपल्याला मिळत असतो. देन पॅरेग्राफ नंबर 3. कन्क्ल्यूड ऑर एंड. कन्क्ल्युजन ऑफ लेटर विथ वोट ऑफ थँक्स अँड एक्सपेक्टेशन्स. शेवटी पत्र ज्या उद्देशाने लिहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी विनंती करून पत्राचा शेवट करावा. आणि सर्वात शेवटचा मुद्दा
कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग. यामध्ये थँक्यू असे लिहून युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली, युअर्स ओबिडियंटली, युअर्स ट्रूली यापैकी योग्य पद्धतीने शेवट करून आपले नाव किंवा XYZ ABC लिहावे. हा फॉर्मल लेटरचा मायना आहे. फॉर्मल लेटर लिहिताना तुम्हाला या फॉर्मॅटची मदत होईल. थँक्यू.